हिवाळी अधिवेशनाच्या 4थ्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी बीड येथे घडलेल्या सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा मुद्दा रेटून धरला। अध्यक्ष महोदय, 2 दिवसापूर्वी मी सुद्धा मस्साजोग आणि परभणीला गेलो होतो। अध्यक्ष महोदय, मस्साजोगला जेव्हा मी गेलो तिथे गेल्यानंतर वातावरण फार भावनिक होतं। एक आपली लाडकी बहीण तिथे विधवा झाली। संतोष देशमुखांची 2 लेकरं पोरकी झाली। वयोवृद्ध आई वडिलांचा आधार गेला। अध्यक्ष महोदय, या परिवारातली लोकांशी बोलत असताना त्यांच्या तोंडातून शब्द येत नव्हते, पण डोळ्यामध्ये पाणी होतं आणि त्यांच्या डोळ्यातल्या पाण्याकडे बघितल्यानंतर एकच गोष्ट मला जाणवत होते की त्यांना न्याय पाहिजे होता। त्यांच्या लहान मुलांना, पत्नीला, आई वडिलांना न्याय पाहिजे होता। अध्यक्ष महोदय, या हत्येच्या मागे मास्टर माइंड वाल्मिक कराड असल्याचं पवार यांनी सभागृहात स्पष्ट केलं। अध्यक्ष महोदय, ही घटना 6 डिसेंबरला घडल्यानंतर संतोष देशमुख आणि त्यांच्याबरोबर काही इतरही लोक आणि हे जे सोनवणे नावाचे वॉचमॅन होते ते पोलिसांकडे गेले आणि त्यांनी विनंती केली की हे जे काही 6-7 लोक इथे येऊन मारहाण करत होते त्यांच्यावर तुम्ही कारवाई करा। अध्यक्ष महोदय, कुठलीही कारवाई तिथे झाली नाही। त्या दिवशी जर कारवाई झाली असते आणि 6-7 जणांना जर पोलिसांनी कोथळीत घेतलं असतं, त्यांच्यावर कारवाई केली असती, तर 9 डिसेंबरला जी घटना घडली ती घडली नसते। अध्यक्ष महोदय, वॉचमनला वाल्मिक कराड याने मारहाण केली असताना त्यांना संतोष देशमुख यांनी बाहेर काढल्याने खटकलं। पोलिसांनी त्याच वेळी कारवाई केली असती तर संतोष देशमुख यांची हत्या झाली नसती। चित्रपटात दाखवतात तशी हत्या करण्यात आल्याची सुद्धा रोहित पवार यांनी सभागृहात माहिती स्पष्ट केली। पण दुर्दैवी पोलिसांनी कुठलीही कारवाई केली नाही। त्याच्यामध्ये जर बघितलं तर एक पोलीस अधिकारी तर या प्रकरणामध्ये जो गुन्हेगार आहे त्याच्याबरोबर चहा पित होता आणि गाडीवर दिवसभर 9 तारखेला फिरत होता, अशी परिस्थिती होती। अध्यक्ष महोदय, 9 डिसेंबरला एखाद्या फिल्म मध्ये, एखाद्या पिक्चर मध्ये कसं दाखवतात तसं संतोष देशमुखांची गाडी अडवली, दोन्ही बाजूला गाड्या लावल्या, त्यांना त्या गाडीमध्ये घेतलं। अध्यक्ष महोदय, इतक्या वाईट परिस्थितीने मारहाण केली, आडबाजूला नेलं। अध्यक्ष महोदय, 3 तास त्याला मारलं जात होतं। म्हणजे त्यांचा अवयवाचा कुठलाही भाग राहिला नाही अध्यक्ष महोदय जिथं लायटरली पेटवलं गेलं नाही। अध्यक्ष महोदय, डोळे सुद्धा ठेवले नाही, बरगड्या मोडल्या। अध्यक्ष महोदय, त्यांच्याबरोबर त्यांचा भाऊ जो गाडीमध्ये गाडी चालवत होता तो पोलीस स्टेशनला गेला, 15 मिनिटात पोलीस स्टेशनला पोहोचला। 3 तास विनंती करत होता की माझ्या भावाला गुंडांनी तिथं घेऊन गेलेले आहेत, काहीतरी कारवाई करा, माझा भावाला तिथं धोका आहे। अध्यक्ष महोदय, 3 तास पोलिसांनी कुठली कारवाई केली नाही आणि दुर्दैवी 3 तासानंतर आपला संतोष देशमुख तिथं दुर्दैवाने मृत्युमुखी पडलेला बघितला। अध्यक्ष महोदय, त्याकडे बघितल्यानंतर अक्षरशः डोळ्यामध्ये पाणी येत होतं आणि मग अशा चुकीच्या पद्धतीने ही घटना तिथं घडली आणि पोलिसांनी कुठलीही कारवाई अध्यक्ष महोदय केली नाही। वाल्मिक कराड याने बीड जिल्ह्यात कोणत्याच समाजाला सोडलं नाही, त्याच्या विरुद्ध राज्य सरकारने धडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी सुद्धा रोहित पवार यांनी सभागृहात रेटून धरली। पण 9 डिसेंबर आणि 3 डिसेंबरच्या आधी अजून एक घटना घडली होती, ते नोट करण्यासारखी आहे अध्यक्ष महोदय, की एक खंडणीचा गुन्हा वाल्मिक कराडच्या नावाने तिथं दाखल झाला होता। वाल्मिक कराड बरोबर 4 लोकांची नावं घेतली गेली होती आणि ही 4 लोक ही या 9 तारखेच्या गुन्ह्यामध्ये सुद्धा तिथं गुन्हेगार आहेत। अध्यक्ष महोदय, त्यामुळे आमच्या सगळ्यांचं तिथं असणाऱ्या लोकांचं मत आहे की या गुन्ह्यामध्ये मास्टर माइंड कोण असेल तर अध्यक्ष महोदय हे वाल्मिक कराड नावाचा हा माणूस आहे। अध्यक्ष महोदय, तिथे गेल्यानंतर त्याचं नाव घ्यायला सुद्धा लोक घाबरतात, इतकी मोठी दहशत बीड जिल्ह्यामध्ये वाल्मिक कराडची। अध्यक्ष महोदय, आमच्या सरकारला विनंती आहे की जर या वाल्मिक कराडवर आज कारवाई गेली नाही तर उद्या हाताबाहेर ही परिस्थिती जाऊ शकते। अध्यक्ष महोदय, वाल्मिक कराडनी कोणाला सोडलं नाही, कुठल्याही समाजाला अध्यक्ष महोदय तिथं सोडलं नाही। आज स्वर्गवासी मुंडे साहेब इथं असते अध्यक्ष महोदय, काय केलं असतं? अध्यक्ष महोदय, इतकी कडक कारवाई केली असती तर त्या भागामध्ये कुणीही
तिथं अशी एखादी घटना पुढे घडवण्याची हिंमत झाली नव्हती.